आजच्या आपल्याला या सेक्शनमध्ये वर्डमधील काही प्रश्न आपण पाहणार आहोत. 40च्या समोरचे प्रश्न आपण पाहणार आहोत. तर 40च्या समोरचा प्रश्न 40 पासून आपणच घेऊ चालते. दिलेल्या डॉक्युमेंटमधील द समर हेल्प युअर चाइल्ड पासून सुरू होणाऱ्या पॅराग्राफचे कॅल्क्युलेशन बदलून अप्पर केस करा, असा हा प्रश्न आहे. 100% परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊ शकतो. तर धिस समर हेल्प युअर चाइल्ड पासून सुरू होणारा पॅराग्राफ म्हणजे सुरुवात त्याची या वाक्यापासून आहे असा पॅराग्राफ. तर याला आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण अप्पर केसमध्ये करायचं. तर आपण तो पहिल्यांदा पॅराग्राफ पाहायचा कोणत्या ठिकाणी आहे तो, आणि त्या पॅराग्राफला आपण सिलेक्ट, आता हा पॅराग्राफ पूर्ण सिलेक्ट करायचा. आपण इथून इथं क्लिक करायचं आणि याला ओढायचं असं, आणि इथं याला अप्पर केस करण्यासाठी इथं जाऊन याला अप्पर केस करायचं आणि याला सबमिट करायचं. त्याच्यानंतरचा प्रश्न, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये द मेन एम ऑफ एव्हरी पासून सुरू होणाऱ्या पॅराग्राफला जस्टिफाय करा, असा हा प्रश्न आहे. ज्याची सुरुवात द मेन एम यापासून आहे. तर हा पॅराग्राफ आहे ज्याची सुरुवात द मेन असं आहे, एम इथपर्यंत आहे. याला जस्टिफाय करायचं. जस्टिफाय म्हणजे या साईडला पण बरोबर आहे आणि या साईडला पण बरोबर असायला पाहिजे, दोन्ही साईडला. आता जर केलं हे सेंटर आहे, हे लेफ्ट आहे, आणि जस्टिफाय म्हणजे हा टूल आहे ज्याला इथं क्लिक केलं तर हा जस्टिफाय होतो. दोन्ही साईडला इकडून पण बरोबर आला, इकडून पण बरोबर आला, जस्टिफाय करणं म्हणतात असं. त्यानंतरचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वर्ड डॉक्युमेंट दुसऱ्या वाक्याचे टेक्स्ट अलाइनमेंट सेंटर करा. टेक्स्टची अलाइनमेंट, आता अलाइनमेंट हा शब्द पण लक्षात ठेवायचा आहे. अलाइनमेंट 3-4 प्रकार असते, लेफ्ट असते, राईट असते, सेंटर असते, जस्टिफाय असते. तर या ठिकाणी अलाइनमेंट सेंटर करा म्हणले. दुसऱ्या वाक्याची दुसऱ्या वाक्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सेंटरला क्लिक करायचं, तर हे अलाइनमेंट सेंटर झाली आणि याला सबमिट करायचं. त्यानंतरचा प्रश्न, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये तिसऱ्या आणि 6व्या वाक्याला हायलाइटिंग कलर बदलून व्हायलाइट करायचं आहे. 3रं आणि 6वं वाक्य म्हणजे दोन्ही एकदाच आपल्याला त्याचा हायलाइट कलर बदलायचा. 3ऱ्या वाक्याला पहिल्यांदा सिलेक्ट करा, क्लिक करा या ठिकाणी. त्यानंतर 6व्या वाक्याला इथं क्लिक करा. दोन्ही वाक्य सिलेक्ट झाले. त्यानंतर या हायलाइटवर जा आणि याच्यामध्ये व्हायलेट कलर पाहायचा कोणता आहे, तो हा व्हायलेट कलर आहे. इथं क्लिक करा आणि मग याला सबमिट करा आणि हे झालं असं. त्यानंतरचा प्रश्न, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट 4थ्या वाक्याची अलाइनमेंट जस्टिफाय करा. बरं, परत जस्टिफाय नावाचा आपल्याला प्रश्न आलेला आहे. 4थ्या वाक्याला सिलेक्ट करा, या 4थ्या वाक्याला क्लिक करायचं, याला जस्टिफाय बटनावर क्लिक करायचं आणि मग याला सबमिट करायचं. त्यानंतरचा प्रश्न, आपल्याला दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट म्हणजे चित्र लेफ्टच्या बाजूला अलाइन करा. म्हणजे चित्रालाच आपल्याला लेफ्ट अलाइन करायचं आहे. तर लेफ्ट अलाइन करण्यासाठी चित्रावर पहिल्यांदा क्लिक करा इथं, आणि लेफ्ट अलाइन करण्यासाठी या लेफ्टच्या बटनावर इथं क्लिक करा. चित्र लेफ्टला ऑटोमॅटिक हे असं मूव्ह होते, म्हणजे हलले जाते पेजच्या लेफ्टला. त्यानंतर चित्र राईटला तसंच सेम करू शकता आपण. चित्र राईटला परत करण्यासाठी चित्रावर क्लिक करायचं आहे आणि राईटला क्लिक करण्यासाठी राईट अलाइनमेंटवर क्लिक करायचं आहे. ह्या अलाइनमेंट टॅब सगळे आहेत, लेफ्ट, राईट, सेंटर, जस्टिफाय, हे सगळे अलाइनमेंट आहेत. ह्या अलाइनमेंटकडे लक्ष ठेवा. 100% एक्झामवर अलाइनमेंट एक तरी प्रश्न आपल्याला असतो. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, दिलेल्या डॉक्युमेंट सर्व टेक्स्ट सेंटरला अलाइन करा. पूर्ण टेक्स्ट आपल्याला सेंटरला अलाइन करायचं आहे. ऑल टेक्स्ट विल बी सेंटर अलाइन. तर सगळं सिलेक्ट करण्यासाठी आपण आपल्या कीबोर्डवरील कंट्रोल A दाबा की असं इथे क्लिक करा आणि कंट्रोल A दाबा, पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट होते आणि याला सेंटरला क्लिक करा, सेंटरवर क्लिक करा. बघा, पूर्ण डॉक्युमेंटमधलं टेक्स्ट हे सेंटरला असं अलाइन झालेलं दिसेल आपल्याला. तर हे असं आपल्याला करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला पुढचा, दुसऱ्या वाक्याच्या लाईन स्पेसिंग मल्टिपल 3 करा. म्हणजे दुसऱ्या आता लाईनमधलं अंतर ज्याला आपण लाईन स्पेसिंग म्हणतात. पॅराग्राफ स्पेसिंगचा अर्थ पॅराग्राफमधलं अंतर म्हणजे पॅराग्राफ स्पेसिंग, लाईन स्पेसिंग, कॅरेक्टर स्पेसिंग, अनेक प्रकारचे स्पेसिंग असते. कॅरेक्टर स्पेसिंग म्हणजे कॅरेक्टरमधलं अंतर, याच्यामधलं अंतर वाढवायचं असेल त्याला कॅरेक्टर स्पेसिंग म्हणतात. लाईनमधलं अंतर म्हणजे लाईन स्पेसिंग म्हणतात आणि पॅराग्राफमधलं अंतर त्याला आपण पॅराग्राफ स्पेसिंग असं आपण म्हणतात. तर या ठिकाणी काय म्हणलं, दुसऱ्या वाक्याचे लाईन स्पेसिंग, दुसऱ्या वाक्याला क्लिक करायचं आणि लाईन स्पेसिंगवर जायचं. हे लाईन स्पेसिंग टूल आहे आणि याच्यामध्ये 3 लाईन स्पेसिंग करायचं असं. म्हणजे या लाईनमधलं अंतर 3 लाईन स्पेसिंगमधलं अंतर झालं, याला ओके असं आपण करू शकता असं. त्यानंतर तिसऱ्या वाक्याचे लाईन स्पेसिंग डबल करायचं. डबल म्हणजे 2 करायचं आहे. सेम प्रश्न आहे, तसाच प्रश्न आहे आणि सोपं उत्तर आहे. तिसऱ्या लाईनवर क्लिक करायचं, लाईन स्पेसिंगवर डबल म्हणलं तर 2 करायचं आणि मग याला सबमिट करायचं असं. त्यानंतर पुढचा प्रश्न, तिसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग 1.5 करा. त्याच ठिकाणी 1.5 स्पेस करायचं.
तर सोपा प्रश्न तो सुद्धा तिसऱ्या वाक्याला सिलेक्ट करायचा आहे, लाईन स्पेसिंगवर जायचं आहे, 1.5चं अंतर करायचं, 1.5 स्पेस लाईन स्पेसिंग करायचं, असं करायचं. हे झालं असं. तिसऱ्या वाक्यात लाईन स्पेसिंग मल्टिपल 4 करा. आता थोडासा प्रश्न बदलला, थोडंसं चेंज करावं लागणार आपल्याला या ठिकाणी, काही गोष्टी आपल्याला थोड्याशा बदलतात. तिसऱ्या वाक्याची लाईन, तिसऱ्या वाक्याला क्लिक करायचं, लाईन स्पेसिंगवर जायचं. आता 1.5 आहे, 1.5, 2.0 आहे, 2.5 आहे, 3.0 आहे, असे आपल्याला, पण इथं 4 दिसत नाही आपल्याला. मग त्यावेळेस आपण इथं ऑप्शनवर जायचं, लाईन स्पेसिंग ऑप्शनवर जायचं आणि या ठिकाणी आपण काय करायचं, इथं मल्टिपल नावाचा पर्याय आपण चूज करायचा आणि इथं 4 करायचं. असं लाईन स्पेसिंग किती करायची, 4, आणि याला ओके करायचं आणि मग याला सबमिट करायचं. तिसऱ्याचे लाईन स्पेसिंग डबल सेम तहाच प्रश्न घ्यायचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ABCD या फॉर्मॅट नंबर लिस्टमध्ये प्रत्येक युनिटला अप्लाय करा. आता प्रत्येक युनिट, हे सगळे दिलेले युनिट आहेत, या प्रत्येकला आपल्याला युनिटला आपल्याला ABCD असं नंबर द्यायचे. ABCD आता 4 पॉईंट आहेत, ते 4ला आपल्याला नंबर द्यायचा ABCD असं. तर इथं जायचं, या ठिकाणी या नंबरिंग ऑप्शनवर जायचं, याच्यामध्ये ABCD हा पर्याय आपण चूज करायचा आणि याला सबमिट करायचं. असं पुढचा प्रश्न घ्यायचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅराग्राफ मार्क, लाईन ब्रेक, टॅब स्टॉप, स्पेस यासारखे नॉन प्रिंटिंग कॅरेक्टर दाखवा. आता हा प्रश्न थोडा वेगळा आहे. याच्यामध्ये काय काय दाखवा म्हणलं आपल्याला, पॅराग्राफ मार्क कुठं पडलं, या पूर्ण पेजमध्ये तर कुठं कुठं पॅराग्राफ मार्क पडला, कुठं कुठं टॅब स्टॉप दिलं आणि कुठं तुम्ही नॉन प्रिंटिंग कॅरेक्टर. आता नॉन प्रिंटिंग कॅरेक्टर म्हणजे काय, जे आपल्याला प्रिंटवर येत नाही त्याला नॉन प्रिंटिंग कॅरेक्टर म्हणतात. आता हे आपण जर प्रिंट आउट काढली तर याच्यामध्ये मधलं जे अंतर हे रिकामं असते, असं एकदम ब्लँक असतं. या ठिकाणी क्लिक करायचं, हे या ठिकाणी क्लिक केल्या आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं. इथं हे जे पॅराग्राफ पडलेलं दाखवते. आता याच्यामध्ये नॉन प्रिंटिंग कॅरेक्टर दिसते की तुम्हाला आलेलं, की दिसते, शो होते असं. तर एवढंच करायचं होतं आपल्याला असं. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तो परत पुन्हा पहा.